नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल पंचायत समितीवर भाजपचे कमळ, लाल बावट्याच्या वर्चस्वाला पूर्णविराम। सभापतीपदी रंजना वासकर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील। पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ या समितीवर फुलले आहे। भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वासकर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत। अनेक दशकांपासून पंचायत समितीवर असलेला शेतकरी कामगार पक्षाचा एकछत्री अंमल आता संपुष्टात आला आहे। या निवडीनंतर घोषणा, ढोलताशा आणि फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। विजय अभूतपूर्व असला तरी या विजयी जल्लोषात विनम्रपणा स्पष्टपणे जाणवत होता। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, महापौर नितीन पाटील, माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, युवा नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह इतर नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले। त्यानंतर मार्केट यार्ड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। पनवेल आणि रायगड परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले होते। गल्लीपासून दिल्लीपर्यंत या पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्याने निवडून येत होते। मात्र 2009 नंतर या वर्चस्वाला हळूहळू उतरती कळा लागली। सर्वप्रथम पनवेल नगर परिषदेत शेकापला धक्का बसला। त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्येही पराभवाचा सामना करावा लागला। त्याच काळात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या मतदारसंघासोबत रायगड जिल्ह्यात मजबूत पकड निर्माण केली। आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग 4 टर्म आमदार म्हणून नेतृत्व करताना राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली। पनवेल महानगरपालिकेतही भाजपने सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली। शहरात भाजपची सत्ता असली तरी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकत होता। मात्र 2017 नंतर ग्रामीण भागातही भाजपचा प्रभाव वाढू लागला। त्याचे स्पष्ट चित्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून आले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, युवा नेते परेश ठाकूर व प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली। पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापला एकही सदस्य निवडून आणता आला नाही। भाजपने 16 पैकी तब्बल 15 सदस्य निवडून आणत शेकापचा अक्षरशः व्हाईट वॉश केला। सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे भाजपने करंजाडे गणातून विजयी झालेल्या रंजना वासकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे। त्या भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या कन्या असून अरुण शेठ भगत यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा बाळकडू त्यांना मिळाला आहे। त्याचबरोबरीने त्यांचे पती सदाशिव वासकर यांनी कुडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे। त्यांच्या कार्याची छाप सुद्धा त्यांच्यावर आहे। उपसभापतीपदी निवड झालेले युवा नेते भूपेंद्र पाटील यांनी मागील टर्ममध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून सक्षम व प्रभावी काम केले आहे। जनसंपर्काची उत्तम जाण आणि युवा संघटनांची मजबूत पकड ही त्यांच्या कार्याची जमेची बाजू मानली जाते। गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पनवेल पंचायत समितीवर शेकापचा झेंडा फडकत होता आणि इतर पक्षांसाठी येथे विजय मिळवणे अत्यंत कठीण मानले जात होते। मात्र 2026च्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे। त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण राजकारणात लाल बावट्याचा अध्याय संपून भाजपचा नवा अध्याय सुरू झाला असून त्या अनुषंगाने पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळात विकास पोहोचविण्याचा मार्ग सुकर झाला आहे।
पंचायत समितीमध्ये सत्ता यावी ही अनेक वर्षांची इच्छा होती, ती पूर्ण झाली। या अनुषंगाने नागरिकांचे काम जलद गतीने आणि योग्य प्रकारे होणार आहेत। या विजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग आहे। सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। लोकनेते रामशेठ ठाकूर। गेली 20 वर्ष अरुण शेठ भगत तळमळीने काम करत आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात धावणारे ते नेते आहेत, त्यामुळे या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम उभे राहिले आहेत। एवढा मोठा आपण विजय मिळवला असला तरी आपण विनम्र आहोत। 16 पैकी 15 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले असले तरी पुढच्या वेळी 100% जागा जिंकायच्या आहेत। महायुतीमधील घटक पक्ष आणि कार्यकर्ते, मतदार, नागरिकांचे आभार। आमदार प्रशांत ठाकूर। अनेक वर्षाची प्रतीक्षा